पुणे, ज्याला आपण विद्येचे माहेरघर म्हणतो, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो, याच पुण्याच्या एफसी रोडवर डेक्कनच्या गजबजलेल्या गुडलक चौकात एक जागा अशी आहे जिथे कलेला श्वास मिळतो. ही जागा म्हणजे कलाकार कट्टा. पण आज हीच जागा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. विशेष म्हणजे ज्या कलाकार कट्ट्याचे कौतुक खुद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये केले होते, आज त्याच कट्ट्यावर हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे हा कट्टा सुरू करणाऱ्या भाजपच्याच नगरसेवकांनी आता हा कट्टा तिथून हटवण्याची मागणी केली आहे. नक्की काय चाललंय पुण्याच्या राजकारणात? ही वाहतूक कोंडीची समस्या आहे की त्यामागे काही वेगळंच राजकीय गणित शिजतंय? देशात आता उघड्यावर कला सादर करणंही कठीण झालंय का? आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण या प्रकरणाचा सविस्तर पंचनामा करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरातील गुडलक चौक म्हणजे तरुणाईचा श्वास. या चौकात काही वर्षांपूर्वी भाजपच्या तत्कालीन नगरसेविका ज्योत्सना एकबोटे यांच्या संकल्पनेतून कलाकार कट्टा साकारला गेला. उद्देश अगदी साधा आणि शुद्ध होता. पुण्यात अनेक नवोदित कलाकार आहेत. कोणी चित्रकार आहे, कोणी व्यंगचित्रकार, तर कोणी संगीतकार. या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं जिथे ते आपली कला सादर करू शकतील आणि पुणेकर रसिक त्यांना दाद देऊ शकतील. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की याची दखल थेट दिल्लीपर्यंत घेतली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. शहराच्या सौंदर्यीकरणात आणि सांस्कृतिक जडणघडणीत असे उपक्रम महत्त्वाचे आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते. त्यामुळे हा कट्टा केवळ एक जागा नसून भाजपसाठी आणि पुणेकरांसाठी एक अभिमानाचा विषय बनला होता. पण म्हणतात ना, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. आज चित्र पूर्णपणे पालटले आहे मित्रांनो. अलीकडेच भाजपच्या स्थानिक नगरसेवक सुनील पांडे आणि मिथाली सावळेकर महापालिका आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की गुडलक चौकातील हा कलाकार कट्टा आत्ताच्या आत्ता तिथून हटवण्यात यावा किंवा स्थलांतरित करण्यात यावा. कारण काय दिले आहे तर वाहतूक कोंडी. नगरसेवक सुनील पांडेंचे म्हणणे आहे की गुडलक चौक हा अत्यंत रहदारीचा चौक आहे. भांडारकर रोड आणि एफसी रोड यांना जोडणारा हा दुवा आहे. इथे PMPMLच्या बसेस वळताना अडचण येते. कलाकार कट्ट्यामुळे फुटपाथची रुंदी कमी झाली आहे आणि लोक तिथे गर्दी करतात, ज्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील या तक्रारीचा दखल घेत जागेची पाहणी केली आहे आणि प्राथमिक स्तरावर कट्टा हलवण्यास अनुकूलता दर्शवली आहे. परंतु इथेच खरी मेक आहे. ज्या पक्षाने हा कट्टा अभिमानाने उभा केला त्याच पक्षाचे नगरसेवक आता तो पाडायला का निघाले आहेत? याला आपण राजकीय भाषेत घरचा आहेर म्हणू शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते पक्षात गटबाजी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्योत्सना एकबोटे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांच्या संकल्पनेला धक्का लावून नवीन नगरसेवक स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशी चर्चा आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाजपला कोंडीत पकडले आहे. राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की भाजपला कलेची किंमत नाही, वाहतूक कोंडी ही सबब आहे. मूळ उद्देश कलाकारांना बेघर करणे हा आहे. परंतु मित्रांनो, आता जरा विचार करा. वाहतूक कोंडी हेच खरे कारण आहे की आणखी काही? वाहतूक कोंडी हे कारण वरकरणी लॉजिकल वाटत असले तरी यामागे काही छुपे पदर आहेत का, याचा शोध घेणे गरजेचे आहे. अनेकांच्या मनात शंका आहे की कलाकार कट्ट्यावर जमणारे कलाकार केवळ निसर्ग चित्र काढत नाही, अनेकदा तिथे व्यंगचित्रे काढली जातात, गाणी गायली जातात. गेल्या काही काळात देशात आणि पुण्यात सरकार विरोधी वातावरण किंवा आंदोलने झाली, त्यात कलाकारांचा सहभाग होता. काही स्थानिक सूत्रांनुसार या कट्ट्यावर कधीकधी सरकार विरोधी भाष्य करणारी कला किंवा उपहासात्मक व्यंगचित्रे प्रदर्शित झाली होती का? जर तसे असेल तर ही कारवाई वाहतुकीसाठी नसून आवाजाची गळचेपी करण्यासाठी आहे. आजच्या काळात जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वारंवार प्रश्नचिन्हे उपस्थित केले जाते, तिथे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. जर PMPML बसला त्रास होतोय तर वाहतूक नियोजन बदलता आले असते. बस स्टॉप थोडा पुढे नेता आला असता. पण थेट कलेची व्यासपीठच उखडून फेकण्याचा अट्टहास का? हा प्रश्न पण उत्तरित आहे. प्रेक्षकांनो,
हा कट्टा म्हणजे केवळ सिमेंट विटांचे बांधकाम नाही, तर तो पुण्याचा आत्मा आहे. तो हटवणे म्हणजे एका जिवंत शरीरातून काळीच काढून घेण्यासारखे आहे. या निमित्ताने गंभीर प्रश्न पुन्हा उपस्थित होतो. इज प्रेझेंटिंग आर्ट बिकमिंग टफ इन दिस कंट्री? एकीकडे आपण स्टार्टअप इंडिया आणि स्किल इंडियाच्या गप्पा मारतो. चित्रकला, संगीत हे सुद्धा एक स्किल आहे, एक कौशल्य आहे. पण जेव्हा हे कौशल्य रस्त्यावर उतरते तेव्हा त्याला अतिक्रमण ठरवले जाते. जर पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात जिथे कलेचा वारसा सांगितला जातो, तिथेच जर कलाकारांना फुटपाथवरून हाकलले जाणार असेल तर कलेने जायचे कुठे? गॅलरीच्या 4 भिंतीत फक्त श्रीमंतांसाठीच कला जिवंत राहणार का? शेवटी मुद्दा हाच आहे की शहराचा विकास नक्कीच व्हायला हवा. रस्ते मोकळे हवेत, वाहतूक सुरळीत हवी. पण स्मार्ट सिटी बनवताना आपण शहराचा आत्मा गमावून बसणार आहोत का? भाजप समोर आता यक्ष प्रश्न आहे. एकीकडे त्यांच्याच नेत्याची संकल्पना आणि पंतप्रधानांचे कौतुक, तर दुसरीकडे त्यांच्याच नगरसेवकांचा विरोध आणि वाहतुकीची समस्या. आयुक्त नवल किशोर राम आता नक्की काय निर्णय घेतात त्याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे. पण एक गोष्ट नक्की, जर हा कलाकार कट्टा इथून हल्ला तर गुडलक चौकातली ती गर्दी कदाचित कमी होईल. गाड्या वेगाने धावतील, पण त्या वेगात पुण्याचे सांस्कृतिक वैभव मात्र कायमचे चिरडले जाईल. ह्या विषयावर तुमचं काय मत आहे? वाहतूक महत्त्वाची की कला? या दोन्हींमध्ये सुवर्ण मध्य साधता येईल का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.